प्रश्न काय आहे? द लेंथ विथ अँड हाईट ऑफ द water tank are 11 meter, 10 meter and 9 meter respectively. The tank filled with water up to 6 meter height. The empty portion of the water tank is पाण्याच्या टाकीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 11 मीटर, 10 मीटर आणि 9 मीटर आहे. टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरली आहे. तर टाकीचा रिकामा भाग किती असेल? आता एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. काय प्रश्न आहे? टाकीची लांबी आणि रुंदीशी आपल्याला काही घेणं आहे का? नाही. बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सपोज टाकी आहे, ही टँक आहे. या टँक मध्ये लेंथ आणि ब्रेथ दिली आहे, त्याने हाईट पण दिली आहे. बरोबर. आता आपल्याला लेंथ आणि ब्रेथची काही घेणं नाही, पण टाकी जेव्हा भरत चालते त्यावेळेस ती हाईटने भरते. कशापासून भरते? हाईटने. बरोबर. आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी टाकी आहे ही 6 मीटर पर्यंत भरलेली आहे. पण त्याने सांगितले टाकीची उंची किती आहे? ही टाकीची जी काही हाईट आहे किंवा उंची आहे ती आहे 9 मीटर. किती आहे हाईट? 9 हाईट मीटर. आहे 9 मीटर. भरली किती आहे? 6 मीटर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का 9 आउट ऑफ 6 मीटर भरलेली आहे. मग एमटी किती आहे रे? 3. 3 अपॉन 9 मीटर एमटी असेल का? हो. बरोबर. मग आता हे 3 अपॉन 9 मीटर असं नाही देतात, ते कसं देऊ शकतात? 3 वन द 3, 3 3 जा 9 म्हणजे 1 अपॉन 3 पार्ट एवढी रिकामी असेल का? हो. हेच तुमचं अँसर आहे. हेच तुमचं काय असेल? अँसर असणार. कळालं? सर ऑप्शन मध्ये नाही काही. आणि ऑप्शन मी ते काय आले नाही आता टायपिंग माझ्याकडे. मी जे सांगतोय ते उत्तर आहे. कळालं का? हा बोला. तर आम्हाला एक्झाम्पल लिहायला वेळ द्या ना 5 मिनिटं. तुम्हाला जर लिहायला वेळ दिला ना तर माझं इकडे शिकवणं होणार नाही. कळालं का? मला उदाहरणं शिकवायची आहेत भरपूर. तुम्ही तुम्ही लिहा ना, समोर स्क्रीन आहे ना तुमच्या. लिहून घेऊ. नाहीतर पीडीएफ पाठवतो मी. का? चालेल. पुढचा प्रश्न बघा. How many rectangular times of dimension 10 into 10 centimeter into 8 centimeter are required to cover the floor of hall having the dimension 12 meter into 10 meter? म्हणजे 12 मीटर गुणिले 10 मीटर माप असलेल्या हॉलचा मजला झाकण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकारमानाच्या किती आयताकृती टाइल्स लागतील? मग अशा प्रश्न आला तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलं होतं, याच्यासाठी काय करायचं? हॉलचा एरिया डिवाइड बाय फरशीचा एरिया करायचा. बरोबर. मग हॉलचा एरिया किती आहे? 12 मीटर इंटू 10 मीटर. आता हा मीटर मध्ये आणि फरशीचा कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर. बरोबर. आपण मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे हे जे मीटर मध्ये दिलंय या मीटरला आपण कशामध्ये कन्वर्ट करणार? सेंटीमीटर मध्ये. नेहमी लक्षात ठेवायचा असा प्रश्न. मग आता सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल? 12 मीटर म्हणजे काय असणार? 1200 मीटर सेंटीमीटर. आणि 10 मीटर म्हणजे किती असणार? 1000 सेंटीमीटर. डिवाइड बाय 10 मल्टिप्लाय 8 करा. आता उत्तर काय येणार? हा झिरो कट करा, हा झिरो कट करा. 8 ने डिवाइड केलं तर 8 वन जा 8, रिमेन राहिले 4, 8 फाय दा 40 आणि 0. म्हणजे आपल्याला टाइल्स किती रिक्वायर्ड असतील? 150 आणि हे 20. 15,000 टाइल्स लागतील, जे ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला दिले आहे. 20 कसं काय घेतले? काय झालं? सर तुम्ही 12 नंतर 20 कसं काय घेतले? लक्ष नव्हतं का ग बाई तुझं? मी असं सांगितलं हे मीटर मध्ये आहे. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर ना. हो सर. हो. मग 12 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होती? 12,000 मीटर. 12 मीटर म्हणजे 12,000 होतील का 1200 होतील? सर खालचं सेंटीमीटर मध्ये होतं मध्ये घेतलं का? 1200 मीटर. सर हा. 1200 सेंटीमीटर. 1200 सेंटीमीटर. थोडं सांगा ना. सर 1200 सेंटीमीटर. सर 12,000. हे बघा, त्याच्यामुळे मी जे सांगतो ना त्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवत झाला. इथे बघा, 12 मीटर म्हणजे काय? तर 1200 मीटर होतं, म्हणून इथे 1200 मीटर घेतलंय. कळालं?
मग जर कोणाला लक्षात आलं नसेल की सर हे कसं घेतलं, त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. काय? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? त्याच्यासाठी सूत्र वापरलं होतं आपण. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी किंवा एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला? लेंथ इंटू विड्थ. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला दोन प्रकारचे आयत दिलेले आहे. पहिला आहे हॉल, आणि हॉलचा जो काही एक आहे हॉल तुमचा, आणि दुसरा आहे टाईल. ठीक आहे. एक आहे हॉल आणि दुसरा काय आहे? टाईल. म्हणजे काय? फरशी. बरोबर. दोघांचा एरिया काढायचा झाला तर पहिला दिलेला आहे मीटर मध्ये, दुसरा दिला आहे सेंटीमीटर मध्ये. मग आपण काय केलं, 12 मीटर होतं का नाही, 12 मीटर इंटू 10 मीटर आहे, याला कन्व्हर्ट केलं. या मीटरला कन्व्हर्ट करून घेतलं आपण सेंटीमीटर मध्ये. 12 मीटर याचा अर्थ होतो 1200 सेंटीमीटर, आणि 10 मीटर याचा अर्थ होतो 1000 सेंटीमीटर. ठीक आहे. हे सेंटीमीटर मध्ये केलं. आणि टाईल्सचा जो काही एरिया होता तो देखील आपण सेंटीमीटर मध्येच दिलेला होता, त्यामुळे तो आपण डायरेक्टली लिहिणार 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर. कळालं? इथे काय घेणार, सगळे युनिट हे सारखेच असले पाहिजे, तरच डिवायडेशन होतं. नाही तर वरती मीटर दिले खाली सेंटीमीटर मध्ये केले तर उत्तर चुकेल. ठीक आहे. मग इथे झिरो झिरो कट केले. इथे जर डिवाइड केलं तर 8 वन जा 8, 8 वन जा 8, रिमेन राहिले किती? 4. 8 फायदा किती होतात? 15 होतात ना, सॉरी 40 होतात ना. मग आता 15 मल्टिप्लाय 1000 केलं तर तुमचं उत्तर काय येतं? 15 मल्टिप्लाय 1000 केलं तर ज्या काही टाईल्स किंवा ज्या काही फरच्या लागणार आहेत त्या किती असणार आहेत? 15,000 फरशांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल. पुढचा प्रश्न बघा. A cube of lead with the edge of 6 centimeter each is melted from the 27 equal cubes. The length of the edges of each small cube. प्रत्येक 6 सेंटीमीटर काठ असलेल्या शिशाचा घन वितळून 27 समान चौकोनी तुकडे बनतात. तर प्रत्येक लहान काठीची सॉरी लहान प्रत्येक लहान जो काही ठोकळा आहे किंवा जो काही शिशा आहे त्याच्यापासून जो काही तुकडा बनवला आहे त्या तुकड्याची लांबी विचारली. प्रत्येक लहान घनाच्या काठाची लांबी विचारली आहे. म्हणजे याचा अर्थ काय केलाय माहिती का, तुमचा जो काही ठोकळा होता ना, त्या ठोकळ्याला एक मोठा ठोकळा होता ज्याचं लांबी किती होती? 6 सेंटीमीटर होती. बरोबर. त्यापासून एक छोटे छोटे ठोकळे तयार केले. आता हे कसे केले आहे? असं समजा की हा एक मोठा ठोकळा आहे, याला मेल्ट केलं किंवा याला काय केलं? मेल्ट केलं. याची लांबी होती 6 सेंटीमीटर. बरोबर. याचा अर्थ काय, तर आपल्याला याचा घनफळ घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल रे? घनफळ म्हणजे घनाचे घनफळ. बरोबर. भागिले त्याच्यापासून परत एक छोटा घन तयार केलाय, लहान घन तयार केला. ते घन किती भरले? 27 घन मिळाले. भागिले काय करायचं? एकूण घन ठोकळे. घन ठोकळे. मग आता बघा, हे जर केलं तर मोठा घन आहे ना, मोठ्या घनाचे घनफळ. मोठ्या घनाचे घनफळ काय येणार आहे? तर तो घन आहे 6. घनाच्या घनफळ सूत्र काय? बाजूचा घन. काय सूत्र आहे आपलं? बाजूचा घन. आणि खाली काय ठोकळे दिले आहे त्याला काय सूत्र नाहीये इंग्लिश मध्ये. बिगर क्यूब, बिगर क्यूब व्हॉल्यूम. मोठ्या घनाचं व्हॉल्यूमचं सूत्र काय आहे? साइड क्यूब. साइड क्यूब. मग आता आपण साइडचा क्यूब केला म्हणजे 6 चा क्यूब करायचा आणि डिवाइड बाय त्याला 27 करायचं. काय उत्तर येईल बरं तुमचं? तर बघा, तुम्ही जर याला 27 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार 6 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 6 डिवाइड बाय 27 केलं तर तुमचं उत्तर काय येईल? 3 टू द 6. इथे येणार 3 9 जा 27. परत 3 टू द 6, 3 3 जा 9. परत 3 1 जा 3 आणि 3 टू जा 6 होईल.
म्हणजे तुमचं उत्तर काय आलं रे? जो काही नवीन क्यूब बनलेले आहे ते 27 क्यूब बनलेले आहे त्याचा व्हॉल्यूम तुम्हाला कळलेला आहे. त्याचं काय मिळालं? छोट्या घनाचे घनफळ मिळालं. ते किती आलं? तर ते आलेलं आहे 2 × 2 × 2 म्हणजे 8 आलेलं आहे. बरोबर, 8 क्युबिक मीटर, क्युबिक सेंटीमीटर. आता त्यांनी ते नाही विचारलं, त्यांनी विचारलं त्याच्या काठाची लांबी किती, म्हणजे त्याची जी काही साईड आहे ती किती असणार. तर आपण घनाचे घनफळ काढताना बाजूचाच घन करत असतो, म्हणजे बाजूचा 3 वेळेस गुणाकार. ती किती असणार आहे? तर ती बाजू असणार आहे तुमची 2 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल? तर या ठिकाणाची बाजू असणार आहे 2 सेंटीमीटर किंवा 2 सेमी. कळालं? त्यांनी काय केलं, याच्यापासून हा जो काही छोटा ठोकळा तयार केला, त्यांनी विचारलं होतं त्या छोट्या ठोकळ्याची बाजू किती असेल. मग आपलं जे काही 27 आलेलं आहे ते ठोकळे आलेले आहे, आणि आपण हे 8 जे काढलेलं आहे हे 8 काय काढले, त्याचं घनफळ काढलं. त्याच्यावरून एक बाजू जी आहे ती किती असणार आहे? तर ती असणार आहे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटरची असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. The difference between the length and breadth of a hall is 23 meter. If perimeter of floor of the hall is 206 meter, then the area of floor of the hall is. हॉलच्या लांबी आणि रुंदीमधील फरक 23 मीटर आहे. जर हॉलच्या मजल्याची परिमिती मजल्याची म्हणण्यापेक्षा हॉलची परिमिती 206 मीटर असेल तर हॉलच्या क्षेत्रफळ विचारलंय. हॉलचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे, ते मीटर मध्ये विचारलेलं आहे. आता असा प्रश्न आला तर काय करायचं? सगळ्यात महत्वाचं पेरीमीटर दिले आहे, याच्यासाठी आपल्याला हॉलची परिमिती काय आहे किंवा परिमितीचं सूत्र काय आहे हे माहित पाहिजे. बरोबर, मग आधी आपण आता यातलं हॉलची परिमिती काढू आणि नंतर क्षेत्रफळ काढू. ठीक आहे, बघा आपल्याला काय करायचंय, हॉलची परिमिती, जे हॉल लांबी आणि रुंदी दिलेली आहे, म्हणजे हॉल कसा असणार आहे रे? पेरीमीटर ऑफ हॉल, पेरीमीटर ऑफ हॉल तो काढावा लागेल. परिमिती सूत्र काय रे? लांबी गुणिले, सॉरी, लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी, इंग्लिश मध्ये 2L+B. एल म्हणजे काय? लेंथ प्लस ब्रीथ. पण त्यांनी एक हे दिलेलं आहे, आपल्याला रुंदीच माहित नाही हॉलची, परिमिती कशी काढणार? मग रुंदी काढण्यासाठी काय करायचं? रुंदी काढण्यासाठी त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय की हॉलच्या लांबी आणि रुंदीमध्ये 23 मीटरचा फरक आहे. आपण या सूत्रामध्ये बघा, ज्यावेळेस परिमिती काढतो त्यावेळेस त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे जर आपण 206 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येतं? 2 × 1 = 2, 0, 2 × 3 = 6. म्हणजे त्याची ऍडिशन किती येणार आहे? 103 मीटर असेल. कशाची? लेंथ आणि ब्रेथची. बरोबर, त्याच्यामध्ये 23 मीटरचा डिफरन्स आहे, आपण तो मायनस करून टाकूया. आपल्याला काय मिळालं? 80 मीटर मिळालं. आता डिफरन्स वजा केला आणि याला जर 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 80 मीटर ही असणार आहे त्याची रुंदी, किंवा काय असणार? विड्थ असणार आहे किंवा ब्रीथ असणार आहे. ही काय असणार? ब्रीथ ऑफ द दॅट हॉल, त्याची हॉलची काय असणार आहे? ब्रीथ असेल. मग आता तुम्ही जर ब्रीथ बघितली ती किती असली? 40 मीटर आली. लेंथ त्याच्यापेक्षा कशी आहे? 23 मीटर एक्स्ट्रा आहे. मग 40 मध्ये 23 ऍड केले तर तुम्हाला काय मिळणार आहे? तर तुम्हाला मिळेल लेंथ. काय मिळेल? लेंथ मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जी काही रुंदी असणार आहे ती असणार आहे 63 मीटर. बरोबर, लांबी मिळाली, रुंदी मिळाली, ही काय झाली? त्याची लांबी झाली. मग आपल्याला काय काढायचं? क्षेत्रफळ काढायचंय. मग आपलं सूत्र काय आहे? हॉलचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी, किंवा इंग्लिश मध्ये एरिया ऑफ हॉल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय विड्थ किंवा ब्रीथ. ओके, मग आता हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? तर आपलं उत्तर येणार आहे, लेंथ किती आहे रे तुमची? तर लेंथ आहे तुमची 63 आणि ब्रीथ आहे तुमची 40. यांची मल्टिप्लिकेशन येते 0, 4 3 12, 4 6
24 plus 1, 25, 2520. ऑप्शन नंबर बी मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं होतं. आता काही बुक मध्ये ना याची फक्त लेंथ विचारलेली आहे, काही बुक मध्ये याची एरिया पण विचारलेला आहे. काही पण असो, मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे प्रश्न समजून दिले. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. If a room 15 meter long requires 7,500 tiles each, 15 centimeter into 12 centimeter to cover the entire floor, then the width of the room is. जर 15 मीटर लांबीच्या खोलीसाठी 7,500 टाइल्स आवश्यक असतील तर प्रत्येक 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर संपूर्ण मजला दाखवण्यासाठी खोलीची रुंदी किती असेल. हा प्रश्न असा आहे मराठीत, जर 15 मीटर लांबीच्या खोलीसाठी 15 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर 15 मीटर लांबीच्या खोलीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर सेमी संपूर्ण मधला दाखवण्यासाठी 7,500 खोलीची रुंदी किती असेल. आता याच्यासाठी काय करायचं, तर यासाठी आपल्याला घ्यावं लागेल, आपण काय करतो रे, ज्यावेळेस टाईल्स काढायचे असतो त्यावेळेस आपण काय करतो, लहान हॉलचा एरिया डिवाइड बाय टाईल्सचा एरिया करायचा, टाईल्सचा एरिया करायचा, बरोबर. पण आपल्याला आता त्यांनी टाईल्सची संख्या दिलेली आहे आणि टाईल्स किती लांबीचे आहे ते पण दिलेले आहे. मग आपल्याला काय करायचंय फक्त, तर आपल्याला असं करायचं, टाईल्स एरिया मल्टिप्लाय टोटल टाइल्स डिवाइड बाय काय करायचं, हॉल विथ, काय दिलेली, लेंथ दिलेली ना, लेंथ. याच्यावरून काय मिळेल तुम्हाला, विड्थ मिळणार आहे. म्हणजे मराठीमध्ये हॉलची रुंदी बरोबर फरशीचे क्षेत्रफळ गुणिले एकूण फरशा भागिले काय करायचं, हॉलची लांबी. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी फरशीचे क्षेत्रफळ काय असणार आहे, तर ते असणार 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय 12 सेंटीमीटर, बरोबर. आता हे झालं 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय 12 सेंटीमीटर. एकूण फरशा किती आहे, तर ते लागत आहे 7,500 टाइल्स लागत आहे. त्याला डिवाइड बाय, आता हे सेंटीमीटर मध्ये आहे आणि जी काही हॉल आहे त्याची लेंथ कशामध्ये मीटर मध्ये दिली आहे, तर डिवाइड बाय काय करणार आपण, हे मीटर नाही घेणार आपण, याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेणार. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 15 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर होतात, 1,500 सेंटीमीटर होतात. हे मीटरचं सेंटीमीटर केलं आपण, मग आपल्याला काय करायचं आहे, त्याला डिवाइड करायचं. आपलं उत्तर काय येणार, 120 कट 120 कट, 15 वन 15 15 वन 15 कट, 12 मल्टिप्लाय 75 करा, काय उत्तर येणार आहे तुमचं, 12 5 60, 12 7 84 प्लस 6 90, बरोबर. 900 काय आलं, सेंटीमीटर आलं. पण ऑप्शन मध्ये सगळे मीटर मध्ये दिलंय, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, 900 सेंटीमीटर इज इक्वल टू 9 मीटर होतात. म्हणून आपलं उत्तर काय असेल, त्याची जी काही विड्थ असणार आहे किंवा जी काही रुंदी असणार आहे किंवा जी काही ब्रीथ म्हणतो आपण त्याला, बघा ब्रीथ आणि विड्थ एकच वर्ड आहे, लक्षात ठेवा, वेगळे नाही, नाहीतर कराल वेगळे, दोघे एकच आहे. म्हणून आपली रुंदी किती असेल त्या फरशीची, तर ती असणार आहे 9, सॉरी जी काय हॉल आहे त्या फरशी रुंदी असणार आहे 9 मीटर, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. If the if two perpendicular side of right angle triangle are 5 centimeter and 12 centimeter, then the perimeter of triangle is, काटकोन त्रिकोणाच्या दोन लंब बाजू 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असलेल्या त्रिकोणाची परिमिती काढा. बघा असा प्रश्न आला तर करायचं कसं किंवा सोडवायचं कसं, तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्यात 2 परपेंडिक्युलर साईड दिलाय, पण ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग त्याच्यात 2 परपेंडिक्युलर साईड काय आहे,
एक दिले 5 सेंटीमीटर आणि दुसरी दिली आहे 12 सेंटीमीटर. तुम्हाला विचारलंय पेरीमीटर. आता याच्यासाठी तुम्हाला वापरावं लागणार आहे पायथागोरसचं प्रमेय. काय आहे? पायथागोरस प्रमेय. याच्यानुसार काय आहे, याच्यानुसार त्याने असं सांगितलं होतं की जर त्या त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग हा इतर दोन साईडच्या वर्गा इतका असतो, म्हणजे काय, पाया वर्ग अधिक उंची वर्ग इतका असतो. ठीक आहे. मग आपल्याला काढायचं आहे आधी कर्ण. इंग्लिश मध्ये जर घ्यायचं झालं तर याला डायगोनल म्हणतो आपण. यामध्ये काय सांगितलं त्याने, डायगोनलचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअर इतका असतो. मग आपल्याला डायगोनल घ्यायचा आहे. डायगोनल, हा डायगोनल किती असणार आहे? तर तो असणार आहे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर एवढा. ठीक आहे. मग आता आपण जर हे घेतलं तर आपलं उत्तर काय असणार आहे? तर आपलं उत्तर बघा, डायगोनलचा स्क्वेअर काय असेल, बेसचा स्क्वेअर, बेस किती आहे त्यांनी सांगितलं आहे, त्याची जी काही दोन बाजू आहे, एक आहे 5 आणि दुसरी आहे 12. तर आपण घेऊया 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. आन्सर काय असणार? आन्सर असेल 144 प्लस 25. आन्सर येते 169. कशाचा आहे हा? डायगोनलचा स्क्वेअर आहे. फक्त आपल्याला डायगोनल किंवा कर्ण काढायचा आहे. मग नुसता कर्ण काढायचा असेल, डायगोनल स्क्वेअर आहे हा, काय आहे, यांचा वर्ग आहे. आपल्याला फक्त सिंगल काढायचा असेल तर आपण याचं घेणार स्क्वेअर रूट. म्हणजे 169 कशाचा स्क्वेअर आहे? तर तो आहे 13चा. म्हणजे आपला तिसरी जी काही साईड आहे, कारण आपल्याला, तुम्हाला माहिती की आपण ज्यावेळेस पण हे सोडवतो आपल्याला काय काढावं लागतं, 3 साईड माहित पाहिजे. कारण आपलं सूत्र काय आहे, आपल्याला मिळालं काय रे, तर आपल्याला मिळाली ही साईड, ही किती मिळाली, ती मिळाली आहे 13 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर मिळाली. मग आपल्या त्रिकोणाच्या परिमिती सूत्र काय आहे? त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र आहे सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू ऑल साइड्स ऍडिशन. मग आता इथे ऍडिशन करा सर्व साईडची, ती किती येते? 5 प्लस 12 प्लस 13. आन्सर काय असणार आहे तुमचं? आन्सर असेल 30 सेंटीमीटर किंवा 30 सेमी, जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A square of rectangle have the same perimeter if the side of square is 16 meter and the length of rectangle is 18 meter. The breadth of rectangle is. मराठीतून काय प्रश्न आहे हा समजून घेऊया. चौरस आणि आयताची परिमिती समान आहे. चौरसाची बाजू 16 मीटर आहे आणि आयताची लांबी 18 मीटर आहे. तर आयताची रुंदी काढा. बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो सोडवायचा कसा? चला मग आपल्या प्रश्नावर येऊया. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे चौरसाची आणि आयताची परिमिती सारखीच आहे. बरोबर. असं समजा की हा स्क्वेअर आहे आणि दुसरा एक रेक्टेंगल आहे. ठीक आहे. एक आहे स्क्वेअर, दुसरा रेक्टेंगल आहे. ठीक आहे. या दोघांचा पेरिमीटर कसा आहे, सेम आहे. जर आपल्याला चौरसाची बाजू 16 मीटर आणि आयताची लांबी 18 मीटर दिली, चौरसाची बाजू जर 16 असेल तर त्याचा परिमिती किती असणार आहे? साइड ऑफ स्क्वेअर इज 16 मीटर, तर पेरिमीटर काय असेल? ही जर 16 मीटर असेल तर पेरिमीटर असेल 16 मल्टिप्लाय 4, 16 गुणिले 4 64 मीटर असेल का नाही? बरोबर.
काय आहे चौरसाची परिमिती? बरोबर सूत्र काय आपलं? 4 गुणिले बाजू. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला? 4 इंटू साइड. सो काय करणार आपण? 4 मल्टिप्लाय 60 आन्सर येणार 64 मीटर. बरोबर. आता त्यांनी सांगितलं एवढंच काय परिमिती कोणाची आहे? हीच पेरिमीटर कोणाची आहे? आयताची पण आहे. आपल्याला आयताचं सूत्र माहिती आहे. आयताची परिमिती बरोबर आपण काय करतो रे? बरोबर आपण घेतो 2 कंसात लांबी अधिक रुंदी, है की नाही? पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. मग आता मला सांगा, तुम्हाला रेक्टेंगलची पेरिमीटर माहिती आहे, किती आहे? ती आहे 64. त्यांनी सांगितलंय यामध्ये तुमची लेंथ काढायची आहे. लेंथ दिलेली आहे 18 मीटर आणि ब्रीथ काढायला सांगितली आहे, बाजू काढायला सांगितली आहे, रुंदी काढायला सांगितली आहे. मग आता ही रुंदी कशी घेणार आपण? तर ही रुंदी घेताना आपल्याला काय करायचं आहे? या 2 ने इकडे डिवाइड करून घ्या. 2 ने डिवाइड केलं 2 1 2, इथे येणार 2 3 6, 2 2 4. त्यानंतर आता हा 18 इकडे प्लस आहे ब्रीथ मध्ये, ते तिकडे येताना काय होतील? मायनस होतील का नाही? मग आपण जर मायनस केलं तर आपलं उत्तर काय येतं रे? बघूया. 32 मायनस 18 इज इक्वल टू काय शिल्लक राहणार? ब्रीथ किंवा रुंदी. मग तुमचं उत्तर काय असेल? 32 मायनस 18, 12 मायनस 8 4, 3 मायनस 1 2 मायनस 1 1, 14 मीटर. हे असेल तुमचं उत्तर. 14 मीटर ही काय असणार आहे? रुंदी किंवा ब्रीथ असेल. ओके. अशा पद्धतीने मला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी ब्रिक्स विल बी रिक्वायर फॉर अ वॉल 8 मीटर लॉंग, 6 मीटर हाय अँड 22 मीटर थिक if each brick measures 25 centimeter, 11.25 centimeter and 6 centimeter? बघा, असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? आठ मीटर लांब, 6 मीटर उंच, 22.5 सेंटीमीटर जाड भिंतीसाठी जर प्रत्येक वीट मोजली तर, एक मिनिट, बघा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर सोडवायचा. 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.5 मीटर जाड भिंतीसाठी प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर, 11.25 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटरची असेल. प्रत्येक वीट पंचवीस सेंटीमीटर, 11.25 सेंटीमीटर, 6 मीटर सेंटीमीटर च्या किती विटा लागतील? च्या किती विटा लागतील असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? सगळ्यात महत्वाचा आहे, इथे तुम्हाला वॉल दिलेली आहे, इथे काय करावं लागेल? वॉल व्हॉल्यूम डिवाइड बाय ब्रिक व्हॉल्यूम घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? ब्रिक व्हॉल्यूम. मराठीमध्ये भिंतीचे घनफळ भागिले काय घ्यावं लागेल तुम्हाला? विटेचे घनफळ. विटेचे घनफळ. मग आता भिंतीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? LBH. इथे पण ब्रिकच्या घनफळाचं सूत्र काय आहे? LBH. म्हणजे मराठीमध्ये
लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि विटेचे पण ते सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण आता तुम्हाला दिलंय वरती बघा, कन्वर्ट करावं लागणार आहे आपल्याला. भिंत दिलेली आहे मीटर मध्ये, आणि तुमची जी काही वॉल आहे ती, सॉरी, भिंत किंवा वॉल कशामध्ये, मीटर मध्ये आहे. आणि तुमचं जे काही वीट आहे ती कशामध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. कशामध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये. तर मग याला कन्वर्ट करून घ्यायचं कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये. कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता जर आपण याला कन्वर्ट केलं कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये, तर काय उत्तर येईल. तर आता आपण ते कन्वर्ट करून घेऊया. आपलं उत्तर बघा काय येतंय. यासाठी वॉलचा व्हॉल्यूम काय असेल, तर तिथे घेणार 8 मीटर. तुम्हाला सांगितलंय 1 मीटर किंवा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, बरोबर की नाही. मग आपण आपलं आता वॉल व्हॉल्यूम काय घेणार, 8 मीटर आहे तिथे काय घेणार, 800 मीटर. 6 मीटर आहे तिथे काय घेणार, 600 सेंटीमीटर. 22.5 सेंटीमीटर आहे त्यामध्ये त्यामध्ये नो चेंज. डिवाइड बाय काय करायचं, विटेचे घ्यायचंय 25 × 11.25 मल्टिप्लाय 6 सेंटीमीटर. ओके, हे पण सगळे सेंटीमीटर मध्ये आहे, हे पण सगळे सेंटीमीटर मध्येच घेतले आहे आपण आता, बरोबर. मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जर तुम्हाला पॉइंट मध्ये गोंधळ होत असेल, पॉइंट काढायचा असेल, तर वरती एक पॉइंट असेल तर खाली मल्टिप्लाय 10 घ्यायचं, आणि खाली पॉइंट नंतर 2 नंबर असणार तर वरती मल्टिप्लाय काय घ्यायचं, 100 घेऊन टाकायचं. आणि हे नंबर विदाउट पॉइंट घ्यायचे, म्हणजे इथे लिहिताना तुम्ही काय घेणार, 225, आणि हे काय घेणार, 11,025. ठीक आहे, पॉइंट काढून टाकले आपण, खाली नंबर घेतले, उलट नंबर घ्यायचे. आता डिवायडेशन करा. डिवायडेशन केलं तर काय उत्तर येईल, तर बघा हा एक झिरो कट, झिरो कट. त्यानंतर बघा 25 ने डिवाइड केलं तर इथे 25 9 जा होतात 225. त्यानंतर 6 × 1 = 6, 600 होतात 600. आता 25 ने डिवाइड केलं तर 25 4 होतात 100. इथे केलं तर 25 4 100, आणि 25 5 125 होतं. त्यानंतर 9 × 1 = 9, 9 5 होतील 45. यानंतर 5 ने 800 ला डिवाइड करा, आन्सर येणार 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, रिमेंडर राहिले 3, 5 × 6 = 30, आणि हा 0. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 160 मल्टिप्लाय 4. आन्सर काय असणार, 640. जे काय आहे त्या काय लागणार आहे, ब्रिक्स लागणार आहे, जे ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे आन्सर सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण घेतला होता. Two solid cubes of size 10 centimeter each are joined end to end. What is the volume of resulting cuboid is? म्हणजे हा प्रश्न मराठीमध्ये असा आहे की 10 सेंटीमीटर बाजू असणारे दोन घन एकत्र केले तर त्या घनाची रुंदी किती असणार आहे, असा विचारलेला आहे. प्रत्येक 10 सेंटीमीटर बाजूचे दोन घन चौकोनी तुकडे जोडून शेवटी जोडले आहेत. घनफळाची मात्रा किती असेल, त्याचा घनफळ विचारलेलं आहे. सॉरी, बघा थोडासा चेंज करत होतो. 10 सेंटीमीटर बाजूचे दोन चौकोनी घन तुकडे दहा सेंटीमीटर बाजूचे दोन घन तुकडे जोडल्यास घनफळ किती. तुकडे जोडल्यास एकूण घनफळ किती असेल, एकूण घनफळ किती असेल. आता बघा, आपलं
घनफळाचं सूत्र आहे, घनाचे घनफळ बरोबर सूत्र काय रे? घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा घन. काय सूत्र आहे? बाजूचा घन बरोबर. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय? साइड क्यूब बरोबर. मग आता मला एक सांगा, जर दोन घनठोकळे, आधी एकाची बाजू दिली 10 सेंटीमीटर बरोबर, मग आपण याचा एकाचा काढून घेऊ आधी. एकाचा जर काढला तर काय ना, 10चा क्यूब म्हणजे काय? तर 10चा क्यूब होतो 1000. असे दोन ठोकळे म्हणून मल्टिप्लाय काय करायचं? 2 करायचं. आन्सर काय असेल? 2000 सेंटीमीटर मध्ये दिले म्हणून आपण काय करणार? सेंटीमीटरचा क्यूब किंवा घन सेमी, हे असेल आपलं उत्तर, जे ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, 2000 घन सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा. जमिनीच्या आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या दुप्पट रुंदी असलेल्या चौकोनी द रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड ट्वाइस इट्स ब्रीथ. एक मिनिट थांबा, हा प्रश्न काय एकदा बघू दे मला. प्रश्न आहे रे. The length of the rectangular plot of land is twice its breadth. The length of the rectangular plot of the land twice its breadth. A square, a swimming pool of 8 meter occupies 1/8 part of the plot. The length of the plot. जमिनीच्या आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या दुप्पट रुंद बाजूच्या चौकोन असं नाहीये. लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जमिनीच्या आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. चौकोनी जलतरण तलाव 8 मीटर भूखंडाचा 1/8 भाग व्यापतो. तर प्लॉटची लांबी किती असेल? थोडस वेगळा करून बघा. जमिनीच्या आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या दुप्पट रुंद बाजूच्या चौकोनी चा 8 मीटर भूखंडाचा 1/8 भाग व्यापतो. 1/8 भाग व्यापतो. अष्टमांश. मी तुम्हाला मागच्या वेळेस अष्टमांश काय आहे हे लिहून दिलेलं होतं. अष्टमांश. तर प्लॉटची लांबी, प्लॉटची लांबी काढा.
असा प्रश्न होता. मग आता अशा प्रश्नामध्ये काय आहे, आधी हा प्रश्न नीट एकदा समजून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की एक भूखंड आहे, त्याच्यात लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे असा एक भूखंड घेऊया आपण, असं समजूया की त्यात काय आहे, लांबीच्या दुप्पट रुंदी आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं याचे अशा 8 सारखे भाग केले ना, एक अष्टमांश म्हणजे 8 सारखे भाग केले, तर एक पार्ट जो आहे ना तो 8 मीटर लांबीचा आहे. त्याची साईड किती आहे, स्क्वेअर पार्ट केला तर तो 8 मीटर लांबीचा आहे. त्यांनी विचारलंय तर त्याची लांबी किती असेल. तर त्याची लांबी कशी काढणार, तर ही एवढी पूर्ण काढायची आहे. एक पार्ट त्यातला 8 मीटर आहे, दोन पार्ट 16, 3 24, 4 32. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, त्याची काही लेंथ असेल ती किती असणार आहे, 32 मीटर लॉंग असणार आहे. पुढचा आहे, हाऊ मेनी रेक्टँग्युलर स्लॅब ऑफ 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू कव्हर द फ्लोर ऑफ हॉल 12 मीटर इंटू 10 मीटर स्क्वेअर. तर बघा याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे की हॉल जो आहे त्या हॉलची लांबी रुंदीच्या ह्याच्यात दिलेली आहे. 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या हॉलचा मजला कव्हर करण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर बनण्यासाठी किती फरशा आवश्यक आहे, किती फरशा हे किती फरशा आवश्यक आहे किंवा लागतील. किती फरशा लागतील. ठीक आहे. मग आता बघा असा प्रश्न आला तर काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला मी याच्या आधीच सांगितलं की कुठलाही फ्लोअर असेल, हॉल असेल, त्याला फरशांचं उदाहरण आलं की नेहमी काय करायचं, हॉलचा एरिया डिवाइड बाय फरशीचा एरिया करायचा. मग आपण आता शिकलो होतो काय करणार आपण, हॉलचा एरिया मीटर मध्ये दिलेला आहे बघा. कशामध्ये दिलाय, मीटर मध्ये दिलाय. या मीटरला आपण कन्वर्ट कशात करणार, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं नेहमी. कशामध्ये कन्वर्ट करणार, सेंटीमीटर मध्ये. मग आपण जर याला सेंटीमीटर मध्ये घेतलं तर आपलं उत्तर काय येणार, 12 मीटरचं होणार 1200 मीटर, 10 मीटरचं काय होणार 1000 मीटर, डिवाइड बाय काय करायचं 10 × 8. हा झालाय वाटतं प्रश्न, आहे की नाही. आपलं उत्तर किती येतं, 15,000 उत्तर येतं. ठीक आहे. आपण हे सोडवलं होतं याच्या आधीच, तर ठीक चल जाऊ दे, घेतलं होतं, परत रिपीट झाला हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे, द एरिया ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज 48 मीटर. म्हणजे आता हा प्रश्न बघा 2017ला पण आलाय, 2009ला पण आलाय, 2004ला पण आलाय. काय प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती 48 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. एका चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती 48 मीटर आहे. 48 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. बघा काय त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येईल आपला, तर चौरसाची आपल्याला आधी बाजू काढावं लागेल. चौरसाची बाजू बरोबर सूत्र काय, परिमिती भागिले 4, परिमिती भागिले 4, किंवा इंग्लिश मध्ये साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय करतो आपण, पेरिमीटर डिवाइड बाय 4 करत असतो. मग आपलं उत्तर काय येणार, पेरिमीटर किती दिलाय 48, 48 डिवाइड बाय 4, आन्सर येणार 4 1 4, 4 2 8, 12 मीटर. आली साइड, त्यांनी विचारलाय एरिया. आपला फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ स्क्वेअर किंवा
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर साइड मल्टिप्लाय साइड किंवा साइडचा स्क्वेअर बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग किती येईल रे? 12चा वर्ग तो येईल 144 चौरस मीटर किंवा स्क्वेअर मीटर. जे कुठे आहे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेला आहे. तेच लिहिताना आपण मीटर स्क्वेअर किंवा मीटरच्या डोक्यावर 2 असं आपण लिहितो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा चॅप्टर थोडासा मोठा आहे पण नीट समजून घेतला त्याच्यावर काही परीक्षांना 2-2, 3-3 प्रश्न आले आहेत. म्हणजे असंही समजू शकता की तुम्ही जर आज हे उदाहरण व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये 3 प्रश्न याच्यावर जर आले तर तुमचे किती मार्क्स याच्यामध्ये कव्हर होऊ शकतं. ठीक आहे. A rectangular plot has the side of 100 meter multiply 80 meter. Find the length of wire to surround its 3 times. म्हणजे एका प्लॉटची जी काही बाजू आहे किंवा लांबी रुंदी दिलेली 100 मीटर गुणिले 80 मीटर आहे. तर त्याची बाजूने 3 पदरी कुंपणासाठी किती वायर लागेल असं विचारलेलं आहे. चला काढूया. तीन वेळा घेण्यासाठी वायरची लांबी किती असावी? किती घेण्यासाठी किती लांबीची वायर लागेल? किती लांबी किती लांब वायर लागेल? किंवा हा प्रश्न आपण असाही म्हणू शकतो की 100 मीटर गुणिले 80 मीटर लांब बाजू असलेल्या प्लॉटला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल? बघा काय विचारलंय. 100 मीटर गुणिले 80 मीटर प्लॉटला 3 पदरी तीन पदरी कुंपणासाठी किती मीटर तार लागेल? ठीक आहे. असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? मग आता त्याचं उत्तर आहे बघा. तुम्हाला प्लॉट कितीला आहे? 100 मीटर गुणिले 80 मीटर दिलाय ना. आधी काय करायचं? त्याची परिमिती काढावं लागेल आपल्याला. काढावं लागेल परिमिती. मग आपलं काय सूत्र आहे? प्लॉटची परिमिती. कोणता साईज मध्ये हा प्लॉट आहे रे? लांबी रुंदी वेगवेगळी आहे म्हणजे आपलं सूत्र काय येईल? 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ म्हणजे लांबी अधिक रुंदी. पेरिमीटर ऑफ प्लॉट काय त्याची जी काय आहे लांबी अधिक रुंदी घ्यायची. बरोबर. आपल्याला काय दिले? लेंथ किती दिली आहे? तर ती दिली आहे किती दिली? 100 मीटर प्लस 80 मीटर. किती झाले टोटल? 2 मल्टिप्लाय 180. आन्सर येते 360 मीटर. ही वन साइड लागणार आहे. आपल्याला किती लेअर पाहिजे? 3 लेअर पाहिजे म्हणून 360 मल्टिप्लाय काय करायचं? 3 करायचं. आन्सर 300 3 6 18 3 3 9 9 प्लस 1 10. आन्सर काय असेल? 1080 मीटर एवढी तार लागणार आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1080 मीटर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अ फिश टँक लेंथ अँड हाईट इज 40 मीटर 60 मीटर अँड 50 मीटर रिस्पेक्टिव्हली. नीट कंटेन 50 लिटर ऑफ वॉटर. हाऊ मच वॉटर इज निडेड टू फिल इट कम्प्लिटली? म्हणजे एक मिनिट आधी ट्रान्सलेट करून घेतो मराठीत. मराठीत असं आहे की एका मत्स्य टाकीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे 40 मीटर गुणिले 60 मीटर गुणिले 50 सेंटीमीटर आहे. त्यामध्ये जर अजून 50 लिटर पाणी पूर्ण पाडण्यासाठी त्यात 50 मीटर पाणी लागत असेल
तर ते पूर्ण सांडण्यासाठी किती पाणी लागेल? त्यात 50 लिटर पाणी आहे आहे ते पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागते? मग असं उदाहरण आलं त्याच्यासाठी काय करायचं सांगितलं तुम्हाला. आधी काय काढायचे? टाकीचे घनफळ. काय काढायचं? टाकीचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ टँक. व्हॉल्यूम ऑफ टँक इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? LBH. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर. लांबी किती आहे रे? लांबी आहे, आता हे सगळे सेंटीमीटर मध्ये, आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं मीटर मध्ये. ओके, म्हणजे हे काय होईल मीटर मध्ये? 1 मीटर बरोबर जर 100 सेंटीमीटर असतात, याचाच उलटा अर्थ काय होतो? तर याचा उलटा अर्थ होतो 100 मीटर बरोबर 1 सेंटीमीटर. सॉरी, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. मग आता मला एक सांगा, तुमची लांबी दिली लांबी आहे 40 सेंटीमीटर, ती किती असेल सेंटीमीटरची मीटर मध्ये? ती काय होईल? 0.4 होईल का? तुमची लांबी काय होईल मग? ती 0.4. कारण 40 सेमी म्हणजे काय? 0.4 मीटर. ठीक आहे. 60 सेमी म्हणजे काय? 0.6 मीटर. आणि 50 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 मीटर. लक्षात ठेवा. आता याला कन्व्हर्ट केलं आपण सेंटीमीटर टू मीटर मध्ये. एरिया आपला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाच आहे. मग काय करणार आपण? 0.4 मल्टिप्लाय 0.6 मल्टिप्लाय 0.5 इज इक्वल टू किती आन्सर येतं? 6 30 इंटू 4 120. म्हणजे आपलं उत्तर येईल 0.120. हे काय असणार? क्युबिक मीटर असेल. काय असणार? क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब किंवा मराठीमध्ये घनमीटर. आता तुम्हाला मी असं शिकवलं होतं की घनमीटर म्हणजे एक घनमीटर. एक घनमीटर बरोबर 1000 मीटर. बरोबर, सॉरी 1000 लिटर. 1000 लिटर. 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू 1000 लिटर. हे आपण शिकलेलो आहे. मग आता हे आहे 0.120 क्युबिक मीटर. त्याचं काय होईल? 0.120 मल्टिप्लाय काय करायचं? 1000 केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 120 लिटर त्याची कॅपॅसिटी असणार. काय असणार? 120 लिटरची ती टाकी असेल. त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये किती लिटर पाणी आहे? 50 लिटर पाणी ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. 50 लिटर कंटेन मध्ये आहे. यातून 50 मायनस केले तर आपल्याला काय आहे? अजून पूर्ण भरण्यासाठी 70 लिटर जे आहे वॉटर त्यामध्ये भरावे लागेल. म्हणून आपलं उत्तर काय असेल? 70 लिटर टाकीत पूर्ण भरण्यासाठी 70 लिटरची आवश्यकता असेल. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 70 लिटर किंवा 70 लिटरची त्याच्यामध्ये आवश्यकता आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स हुज इच एज मेजर. याला 48 मीटर नाही, 3 मीटर. ओके, त्याची साईड किती? 3 मीटर आहे इन लेंथ. काय येईल रे याचं उत्तर? मराठीमध्ये असं आहे, एका घनाची बाजू 3 मीटर आहे, त्याचे घनफळ काढा. तर त्याचे घनफळ काढा. काय उत्तर येईल? घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा घन इंग्लिश मध्ये व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब. तो आन्सर साइड किती आहे? 3 मीटर, म्हणून 3 × 3 × 3 आन्सर 27 क्युबिक मीटर किंवा मराठीमध्ये त्याला घनमीटर म्हणत असतो आपण. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. फाइंड द लेंथ ऑफ ए बी इज द गिवन फिगर ऑफ रेक्टेंगल ABCD. ओके, मला फिगर बघतो आधी. ABCD
ते पायथागोरसच वापरायचं आहे, जे आपण थोड्या वेळापूर्वी शिकलो होतो. ABCD ही दिली आहे 6, ही दिलेली आहे 10. तुम्हाला AB विचारलेली आहे. काय करणार? AB नाही, AB कसं आहे? ABCD, ABC आणि इथे D दिलेला आहे. याला पायथागोरस जर तुम्ही यूज केला तर पायथागोरस नुसार पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. हे ट्रिपलेट काय आहे? तर तुम्हाला मी असे काही पायथागोरसचे ट्रिपलेट लिहून देतो, ते डायरेक्ट तुम्ही पाठ करून ठेवले तरी चालेल. बघा हे ट्रिपलेट कोणते आहे, मी तुम्हाला डायरेक्टली त्या साईड तुम्हाला देतो, काढत बसायची गरज नाही पडणार तुम्हाला. साईड तिसरी डायरेक्टली लिहून टाकायची. पायथागोरस, त्याला त्रिकूट म्हणतात. ते कुठले आहेत ते आपण काही घेऊया. पायथागोरसचे ट्रिपलेट 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 ट्रिपलेट. ओके, एक मिनिट. हा, मी तुम्हाला हे PDF मध्ये पण देतो, जेणेकरून तुम्हाला पाठ करायला थोडं सोपं जाईल. हे ट्रिपलेट मध्ये ना काय असतं ते सांगतो. या ट्रिपलेटची लिस्ट आहे, ही पाठ करून ठेवा. ही लिस्ट मध्ये काय आहे, जर एक साइड दोन साइड तुम्हाला यातल्या कुठल्या दिल्या असेल तर बिगर साइड ही नेहमी डायगोनल असते. म्हणजे आता आपल्याला जे दिलेलं आहे ते याच्यात आहे का रे? यामध्ये ओके, ही नाही, 10-6 दिलेली आहे. ओके, आपण दुसरी एखादी PDF बघू त्याच्यामध्ये ते असेल. अजून एखादी त्यात आहे का बघू. हम्म 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 हम्म. PDF आहे. ओके, चला जाऊ द्या. जेवढे आहे आपण तेवढ्यावर अभ्यास करूया, नंतर बाकीचे बघता येईल आपल्याला. तुम्हाला सध्या एवढे दिले आहे, एवढे राहू द्या. आणि यातून उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला ते पुढे दाखवतो. ठीक आहे, सध्या आपण एवढ्यावरच विचार करूया. आता इथे 6, 10 आणि ही दिलेली आहे, तर याच्यावरून ट्रिपलेट काय आहे माहिती का? हे ट्रिपलेट असं आहे, ही जी आहे ना ही 4 येते. AB 10 दिलेली आहे ना, तर या 6चा स्क्वेअर किती येतो? 36 येतो. 10चा स्क्वेअर येतो 100. 100 मधून 36 मायनस केले तर 64 येतो. आणि हा 64 कशाचा स्क्वेअर आहे? तर हा 64 आहे 8चा स्क्वेअर. म्हणजे ही 8 आली तर AB सुद्धा किती असणार आहे? 8च सेंटीमीटर असणार आहे. त्याचं उत्तर ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कसं काढायचं ते आता मी पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार सांगतो. याच्यानुसार असं आहे, तुम्हाला AB फाइंड आउट करायची होती. हा AD 6 आहे तर BC सुद्धा किती असणार? 6 असेल. मग आपल्याला डायगोनल काढायचं आहे. काय काढायचं आहे? डायगोनल. सॉरी, डायगोनल नाही, साईड करायची. तर इथे घ्यावं लागेल AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर, सॉरी AC स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर. ठीक आहे, अंडर रूट मध्ये घ्यावा लागेल तो. अंडर रूट मध्ये घेतला याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, कर्ण नाही, हा काय येईल त्याचा? उंची येईल. उंची वर्ग बरोबर, उंचीच काढायची फक्त, उंचीचा वर्ग नाही येणार. उंची बरोबर अंडर रूट मध्ये कर्ण वर्ग वजा पाया वर्ग. ठीक आहे, इंग्लिश मध्ये डायगोनल स्क्वेअर मायनस बेस स्क्वेअर. मग आपण काय करणार? डायगोनल काय आहे या ठिकाणी? डायगोनल दिला होता आपला 10. 10चा स्क्वेअर मायनस काय करायचा? बेस किती आहे? सॉरी, तो 6 आहे ना BC.
6चा स्क्वेअर करा, आन्सर काय येईल? तर तुमचा आन्सर येईल 100 मायनस 36, आन्सर येतं 64. मग 64 कशाचा स्क्वेअर आहे? तर तुमचा आन्सर असेल हा 8चा स्क्वेअर आहे, म्हणून आपलं उत्तर येईल 8 सेंटीमीटर. मग 8 सेंटीमीटर तुमची काय आली? AB आली. ठीक आहे, AB तुम्हाला काढायची होती. आणि हे काही ट्रिपलेट आहे जे परीक्षेत तुम्हाला येऊ शकता, हे पाठ करून ठेवायचे. मी त्याच्यात अजून एक हा जोडून देतो. काय आहे? 6, 8 आणि 10. ओके, हे एवढे जरा पाठ करून ठेवा, परीक्षेत तुम्हाला कदाचित विचारले तर तुम्हाला हे साईड माहीत पाहिजे. याच्यामध्ये 2 साईड माहीत असल्या तर तिसरी साईड लक्षात ठेवायची, हीच येणार. ठीक आहे, कोणाला यामध्ये काही अडचण आहे का लक्षात ठेवायला? दहा वाजता क्लास होणार आहे का? सर मला काहीच नाही ठेवायचं. समजलं. एक मिनिट, कोणाला काय अडचण आहे? सर मला नाही समजलं. काय नाही समजलं? होणार आहे. हे बघा, ज्यांना काही समजलं नसेल त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग परत एकदा पाठवेल, त्यांनी ती रेकॉर्डिंग बघायची आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं 10 वाजता क्लास होईल, पण अजूनही यातले काही प्रश्न बाकी आहे. त्यामुळे हा हा चॅप्टर झाल्याशिवाय आपण काही ब्रेक घेणार नाहीये. अलग लक्षात? सो त्यामुळे कंटिन्यू राहा. कळालं का? त्यामुळे कुठला प्रश्न चुकला होता? 8 नंबरचा. सर तुम्ही मल्टिप्लाय नव्हतं केलं 8 नंबरच्या क्वेश्चनला. 8 नंबरचा क्वेश्चनला मल्टिप्लाय नव्हतं केलं. हा तिकडे कुठलं? सर खाली घ्या, खाली 10 मल्टिप्लाय करायचं. खाली घ्या, खाली खाली सर खाली. सर 8 नंबरचा क्वेश्चन, 8 नंबर. हा प्रश्न सर मल्टिप्लाय सर तिथे 6,400. ओके ओके, हा 10 बाकी होता, इथे मल्टिप्लाय 10 करायला पाहिजे होता, म्हणजे तुमचं उत्तर 6,400 आलं असतं. बरोबर ना? सर 9 ते 10 ना. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, सुट्टी अजून नाहीये. का नाही सुट्टी आहे? कारण आपल्या अजून यातले काही प्रश्न बाकी आहे. कळालं का? सो त्याच्यामुळे लक्ष द्या, ते झाल्याशिवाय प्रश्न काय तुम्हाला सुट्टी भेटणार नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा जरा. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ द फिगर. या ठिकाणी एक फिगर दिली आहे, त्याचा पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला होता. कुठे गेला तो? 17 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. 17 चालू आहे ना? सर 17. ठीक आहे. The dimension of a wall are 20 meters multiplied 12 meters. तो प्रश्न चालू आहे. ओके, अजून हा बाकी आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं की सांगितलं आहे त्याप्रमाणे जोपर्यंत आपली ही एक्झाम्पल होत नाही तोपर्यंत काही तुम्हाला सुट्टी भेटणार नाही. आणि जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांना मी काही थांबू शकत नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी थांबावं, ज्यांना नसेल वाटेत त्यांनी एक्झिट केलं तरी काही अडचण नाही. परीक्षेत ज्याला पास व्हायचे त्यांनी लक्ष द्या, ज्याला नसेल व्हायचं त्याच्यासाठी कुठलीही बंधन नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द डायमेन्शन ऑफ वॉल इज 20 मीटर बाय 12 मीटर. हाऊ मेनी स्क्वेअर शेप टाइल्स विथ 4 मीटर साइड विल बी रिक्वायर्ड टू कव्हर द फ्लोअर. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, भिंतीचं माप दिलेलं आहे तुम्हाला आणि फरशी दिलेली आहे किती लागणार आहे, भिंती साठी किती टाइल्स आवश्यक असतील असं विचारलेलं आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, जो काही फ्लोअर आहे त्याचा एरिया घ्यायचा आहे. हा 20 मीटर आहे आणि खाली पण मीटर मध्ये, तर आपण काय घेणार, 20 मल्टिप्लाय 12
आणि फरशीचा 4 मीटर साईड दिली म्हणजे त्याचा एरिया काय असणार 4 इंटू 4. आन्सर 4 1 4, 4 5 20 आणि इथे 4 1 4, 4 3 12 होईल. म्हणजे 5 इंटू 3 किती लागतील त्यासाठी टाईल? तर 15 टाईल्स लागतील किंवा एवढ्या फरशा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द कॉस्ट. Find the cost of carpenting a rectangular room at the rate of 2 rupees per square meter if the room is 20 meter long and 30 meter breadth. Okay, broad. तर आता असा प्रश्न असेल तर सोडवायचा कसं? बघा, 20 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असलेल्या 2 रुपये घनाकृती खोलीला गालीच्या घालण्यासाठी गालीच्या घालण्यासाठी 2 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती रुपये लागतील? किती रुपये लागतील? ठीक आहे. आता असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? यासाठी काय करायचंय तुम्हाला रे? तर सगळ्यात महत्वाचं आधी काय काढावं लागेल? कोण सांगेल बरं मला याच्यात? काय काढावं लागेल? एरिया काढावं लागेल. काय काढावं लागेल? एरिया काढावं लागेल. एरिया ऑफ रूम. एरिया ऑफ रूम डिवाइड बाय काय करायचं? स्क्वेअर मीटर. सर एरिया ऑफ रूम मल्टीप्लाय बाय 2. एरिया ऑफ रूम मल्टीप्लाय 2 करायचं. का 2 करायचं? कारण 2 रुपीज कॉस्ट आहे. बरोबर. मग आपण आता एरिया ऑफ रूम काढला तर आपल्याला काय घ्यावं लागेल? लेंथ मल्टीप्लाय ब्लीथ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी घ्यावं लागेल. बरोबर. आणि त्याला गुणिले काय करावं लागेल? 2 रुपये खर्च आहे म्हणून 2 रुपये घ्यायचा. ठीक आहे. 600. मग आपलं उत्तर काय येणार आहे? तर 20 मल्टीप्लाय 30 मल्टीप्लाय 2. याचं उत्तर येतं 600. 600 मल्टीप्लाय 2. आन्सर येईल 1200. एवढा काय असणार? खर्च असेल. ठीक आहे. हे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न बघा. तर तसा प्रश्न बुक मध्ये नाहीये. काय नाहीये? बुक मध्ये प्रश्न नाहीये तसा. नाहीये तर मग काय तुला सोडवायचा नाहीये का? नाही सर, मग आपण टिक करायला. माझ्याकडे प्रश्न नुसते तुमच्या फक्त आर्यन पब्लिकेशन मधलेच नाहीये. आर्यन मधले आहे, मंथन मधले आहे, त्यानंतर नवनीत मधले आहे काही प्रश्न. मी सगळे मिक्स केलेले आहे. तुम्हाला फक्त प्रश्न समजून घ्यायचे आहे. असं काही नाही की तुम्हाला त्याच बुक मधले फक्त सगळे प्रश्न भेटतील. ठीक आहे. सर आहे होता हा प्रश्न आर्यनचा बुक. Okay, the breadth of rectangular room is 2/3 of its length. If the area of room is 2400 meter square, find the length of room. लक्ष द्या, मध्ये मध्ये बोलायचं नाही. आयताकृती खोलीची रुंदी तिच्या लांबीच्या 2/3 असेल तर खोलीचे क्षेत्रफळ 2400 मीटर स्क्वेअर मीटर असल्यास खोलीची लांबी शोधा. काय करायचंय तुम्हाला याच्यासाठी? तर इथे दिलेलं आहे खोलीचे क्षेत्रफळ. काय दिलं आहे? खोलीचे क्षेत्रफळ भागिले काय करायचं? सांगा बरं. काय करणार? आपल्याला हे माहित नाही की त्याची लांबी किती आहे. लांबी शोधायला राहू दे. रुंदी माहिती का? नाही माहिती. मग आपण काय करत असतो? लांबी गुणिले रुंदी करतो ना. बरोबर की नाही? लांबी गुणिले रुंदी करतो का नाही? मग त्यांनी काय सांगितलं? रुंदी लांबीच्या 2/3 असतील. रुंदी तिच्या लांबीच्या किती आहे? 2/3. म्हणजे रुंदी एक्स मानली, सॉरी लांबी एक्स मानली तर रुंदी काय असणार आहे? रुंदी किती असेल? ही जर लांबी असेल तर रुंदी किती असेल? तिच्या 2/3 ना. म्हणजे काय? रुंदी किती असेल? 2/3 म्हणजे 2x/3 असेल. कळलं का? 2/3 याला म्हणतात.
2/3 याचा अर्थ काय 2/3. यांची मल्टिप्लिकेशन केल्यावर उत्तर काय येतंय 2004 मीटर. म्हणजे x मल्टिप्लाय 2x/3 इज इक्वल टू किती 2400. हा 3 इकडे डिवाइड आहे, तिकडे आता मल्टिप्लाय होऊन जाईल. जे उत्तर काय येईल 2x² इज इक्वल टू 2400 मल्टिप्लाय 3. याला सोडवलं तर उत्तर काय येतं 2 1 2 आणि इथे 1200 येईल. आणि x² इज इक्वल टू काय येणार मग x² इज इक्वल टू 3600. x इज इक्वल टू काय येणार याचा अंडर रूट घ्या, म्हणजे स्क्वेअर रूट काढा. 3600 हा कशाचा स्क्वेअर आहे माहिती का तुम्हाला? हा असणार आहे 60चा स्क्वेअर. कशाचा 60चा स्क्वेअर. म्हणजे एक्स बरोबर काय मिळाला आपल्याला 60 मिळाला. म्हणजे त्याची लांबी किती रुंदी किती आली, सॉरी लांबी आली 60 मीटर. त्यांनी तीच विचारलेली होती, ऑप्शन नंबर बी त्याचं उत्तर. आणि जर रुंदी विचारली असती, रुंदी म्हणजे काय ब्रीथ विचारली असती, तर तुम्ही कशी काढली असती? तर त्याला काय केलं असतं 60 मल्टिप्लाय 2/3 करायचं. आन्सर आला असतं 3 1 3 20 मल्टिप्लाय 2 40 मीटर. ठीक आहे. पण त्यांनी फक्त लेंथच विचारली होती म्हणून आपलं उत्तर 60 मीटर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. Dinesh want to exchange his rectangular plot with the square plot of 84 meter. If the length of the rectangular plot is 144 meter, find the breadth of the rectangular plot. म्हणजे प्रश्न काय आहे तुम्ही समजून घ्या. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ह्या चॅप्टरवर खूप प्रश्न येतात. एका परीक्षेत कमीत कमी 2 प्रश्न हमखास असतात, किमान 2 प्रश्न. तर त्याच्यामुळे हा चॅप्टर जो आहे हा व्यवस्थित सोडवा. यात काही डाऊट असतील तर नीट समजून घ्या, कारण याच्यानंतर तुम्हाला परीक्षेला परत वेळ भेटणार नाही, परत सोडवायला भेटणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे 2-4 दिवस तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, चांगला अभ्यास केला तर तुम्हाला पुढच्या वेळेस अभ्यास करायची जास्त गरज पडणार नाही. पण जर तुम्ही आत्ता टाइमपास केला, लक्ष नाही दिलं, तर मग मात्र तुम्हाला त्याचा परिणाम माहिती पुढे काय होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तो त्याच्यामुळे जे सांगतोय हे तुमच्यासाठी चाललंय, लक्षात ठेवा. दिनेश वॉन्ट टू एक्सचेंज द रेक्टँग्युलर प्लॉट विथ द स्क्वेअर प्लॉट ऑफ 84 स्क्वेअर मीटर. बघा आता याची साईड जर 84 मीटर असेल, त्याला काय करायचं आहे, एक स्क्वेअर प्लॉट आहे ज्याची साईड किती 84 मीटर आहे, आणि त्याला एवढाच एक प्लॉट घ्यायचा आहे रेक्टँग्युलर. पण त्याची त्यांनी काय सांगितलंय, त्याचं जे काय द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज 144 मीटर. ही लेंथ किती आहे 144 मीटर. त्यांनी विचारली त्याची ब्रीथ किती असली पाहिजे. बरोबर. मग आता 84 मीटरचा जर आपण घेतला तर याचा एरिया किती असणार आहे, म्हणजे दोघांचा एरिया कसा पाहिजे इक्वल पाहिजे. म्हणजे एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ, दोघांचं क्षेत्रफळ कसं पाहिजे सारखंच पाहिजे आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण काय करणार त्याला याचा एरिया काय येणार 84 इंटू 84 डिवाइड बाय काय करायचं 144 करायचं. मग हे केलं तर आपलं उत्तर काय येईल, इथे येणार 82 12 7 जा 84 आणि इथे येईल 12 12 जा 144. परत 12 7 जा किती होतात 84 होतात. आन्सर काय येईल 7 इंटू 7. त्याची साईड किती असणार आहे, तर ती असणार आहे 49 मीटर, जे ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. कळालं? यस सर. हा बोला. यस सर. सर मला नाही समजलं. काय नाही समजलं तुला? प्रश्न समजला का पहिले ते सांग. काय प्रश्न आहे सांग मला आता, तूच सांगायचं समजून. दिनेशला त्याचा आयताकृती प्लॉट एक चौरसाकृती प्लॉट सोबत एक्सचेंज करायचा होता. अरे दिनेशचा प्लॉट हा ऑलरेडी 84 मीटर चौरसाकृती आहे. तेवढ्याला काय करायचं, चौरसाकृती प्लॉट द्यायचा आहे आणि आयताकृती प्लॉट घ्यायचा आहे. बरोबर. त्यांनी सांगितलंय जो काही चौरसाकृतीचा प्लॉट होता ना त्याची लांबी होती 84 मीटर. बरोबर. त्याला काय करायचंय 144 मीटर लांबी असणारा आयताकृती प्लॉट घ्यायचा आहे. पण त्याची रुंदी, तर त्यांनी विचारले त्याची रुंदी किती असेल. मग तुला काय काढावं लागेल आधी चौरसाचा एरिया काढावा लागेल ना. बरोबर ना. त्याचा एरिया किती लांबीचा होता, त्याचा प्लॉट किती मोठा होता तुला माहिती का नाही. मग तू काय करशील, तर याच्यासाठी काय करावं लागेल तुला चौरसाचे क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच तुला काय करायचंय आयताचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल. बरोबर ना. यस सर. मग चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू करतो, आणि आयताचं काय आहे लांबी गुणिले रुंदी आहे.
बरोबर. रुंदी तुला माहित नाही, रुंदी काढायची म्हणून आपण काय केलं, बाजूचा वर्ग भागिले लांबी केलं. म्हणजे काय केलं, 84 मल्टिप्लाय 84 डिवाइड बाय 144 केलं. मग आपल्याला रुंदी मिळाली का, 49 मीटर. त्यांनी तीच विचारली होती. कळालं. हो सर. पुढचा प्रश्न आहे, द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज 1/3 ऑफ इट्स लेंथ. द पेरिमीटर ऑफ प्लॉट इज 240 मीटर. फाइंड द लेंथ ऑफ द प्लॉट. ही उलट झालं का रे? हे बघा, प्रश्न पुढचा काय आहे, आयताकृती प्लॉटची रुंदी त्याच्या लांबीच्या 1/3 आहे. जर प्लॉटची परिमिती 240 मीटर असेल तर प्लॉटची लांबी शोधा. द ब्रीथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज 1/3 ऑफ इट्स लेंथ. इफ द पेरिमीटर ऑफ 240 मीटर, फाइंड द लेंथ ऑफ प्लॉट. बघा, हा एक प्लॉट आहे रेक्टँग्युलर. यामध्ये त्यांनी सांगितलं त्याचा पेरिमीटर किती आहे, त्याचा परिमिती किंवा पेरिमीटर किती लिहि आहे. पेरिमीटर आहे 240 मीटर. बरोबर. आपल्याला माहिती रेक्टँग्युलर असेल तर फॉर्म्युला काय असतो, लेंथ प्लस ब्रीथ असतो. लांबी अधिक रुंदी करतो ना आपण. त्यांनी सांगितलंय की रुंदी त्याच्या लांबीच्या 1/3 आहे. कोण आहे रे मूर्ख. अथर्व घोरपडे, काय चाललंय. सर मी नाही. मग आता याच्यामध्ये बघा, परिमिती काढायची आहे. तर आपण हिला काय करणार आहे, आपला फॉर्म्युला काय आहे, लांबी अधिक रुंदी करत असतो आपण. बरोबर. त्यांनी सांगितलंय रुंदी कशी आहे, लांबीच्या 1/3 आहे. म्हणजे रुंदी लांबीच्या 1/3 अर्थ काय, जर तुमची लांबी एक्स पकडली तुम्ही, लेंथ जर तुमची एक्स मीटर असेल तर तुमची ब्रीथ जी असणार आहे, ब्रीथ किंवा रुंदी ती काय असणार आहे, त्याच्या 1/3 म्हणजे 1/3 असणार. बरोबर. म्हणजेच त्याला आपण लिहिताना x/3 घेत असतो. बरोबर. मग आता त्यांनी काय करायचं, आपल्याला लेंथ विचारलेली आहे प्लॉटची. तर आपण याला 2 ने आधी डिवाइड करून घेऊया. म्हणजे उत्तर काय येईल, 2 × 2. इथे किती आले, 2 × 2, 2 to the 4 आणि 0, 120 मीटर. लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे, 120 मीटर. लांबीच्या जागेवर लांबी टाकून रुंदीच्या जागेवर रुंदी टाकू. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 120 मीटर इज इक्वल टू, लांबी आहे x आणि रुंदी आहे x/3. ही जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन होते 120 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय एक्स केलं तर ते होईल 3x + x/3. हा तिकडे मल्टिप्लाय करा, डिवाइड आहे तर तो तिकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 120 × 3 इज इक्वल टू 3x + x होईल 4x. मग या 4 ने जर या 120 ला डिवाइड केलं तर 4 × 1 4, 4 3 12 आणि हा 0, 33 90 येईल. एक्स बरोबर काय मिळाला, 90 मीटर आला. आपण एक्स काय घेतला होता, तर आपण एक्स घेतली होती लांबी किंवा लेंथ घेतली होती. बरोबर. मग आपल्या त्यांनी काढायला काय होतं, लेंथच काढायला लावली होती, लांबीच काढायला लावली होती. म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. आणि जर त्यांनी ब्रीथ विचारली असती तर आपण काय केलं असतं, ब्रीथ किंवा रुंदी, तर आपण घेतलं असतं 90 × 1/3. 3 × 3 330. 30 मीटर काय आली असती तुमची, तर ती आली असती रुंदी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर फील्ड इज 4x + 8. फाइंड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल. तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला मी काल याच्यासाठी एक सूत्र लिहून दिलं आहे, चौरसाची बाजू माहित असेल तर त्यावरून त्याची जर परिमिती काढायची असेल तर सूत्र काय लिहायचं, त्याच्या पुढे फक्त कर्णी 2 लिहायचं. काय लिहायचं, √2 लिहायचं. काय लिहायचं, √2. चौरसाची परिमिती एवढी आहे, त्याच्यावरून त्याच्या कर्णाची लांबी शोधायची आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून बाजू काढावं लागणार आहे. बरोबर की नाही. मग आपण काय करणार रे, तर याच्यासाठी आपला पेरिमीटर दिलेला असेल तर पेरिमीटर म्हणून जर डायगोनलची लांबी काढायची असेल, हा एरिया आहे, तर त्याला आपण काय करतो, बाजूची बेरीज करत असतो. म्हणजे 4 × साईड करतो ना, बरोबर नाही, 4 × साईड करतो. तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरून कर्ण शोधायचं असेल तर काय करावं लागेल, परिमिती
भागिले 4 करायचं आणि जे उत्तर येईल त्याच्या पुढे फक्त √2 लिहायचं. काय लिहायचं? √2 लिहायचं. जे उत्तर येईल त्याच्या पुढे काय लिहायचं? √2. परिमिती डिवाइड 4 केलं तर म्हणजे काय येणार? 4x + 8 डिवाइड बाय 4 आणि याच्या पुढे √2 करायचं आहे. मग हे सोडवत उत्तर काय येईल? 4 1 4 4 1 4 आणि इथे 4 2 8 येईल. म्हणजेच तुमचं उत्तर येईल x + 2 √2. आता असं कुठे आहे का? आहे ऑप्शन सी मध्ये x + 2 √2 म्हणून हे उत्तर त्याचं असणार आहे. त्याला डायगोनल म्हणतात. डायगोनल. ठीक आहे. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. याला काही चॅलेंज नाहीये कुठलं. जर तुम्हाला मी काल याच्यासाठी एक सूत्र पण दिलं होतं. जर तुम्हाला चौरसाची बाजू माहित असेल, समजा असं आहे उदाहरण, एका चौरसाची बाजू 8 मीटर आहे, तर त्याचा कर्ण काढा. If a square is 8 meter, find its diagonal. तर काय करणार? एकदम सिंपल आहे की जर 8 असेल तर हा डायगोनल जो असेल, हा असो किंवा हा असो, कोणताही असला तर त्याचा कर्ण लिहायचा, त्याच्या पुढे साइड आणि त्याच्या पुढे फक्त √2 लिहायचा. ओके. तुमचं उत्तर काय येईल? 8 √2 हा असेल कर्ण, किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? डायगोनल म्हणतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे, जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. समजलं का सगळ्यांना? यस सर. उलट दिलेलं असेल, उलट म्हणजे कसं? तुम्हाला डायगोनल दिला आहे, कर्ण दिलेला आहे, उलट प्रश्न विचारला. काय? एका चौरसाचा कर्ण 25 कर्णी 2 आहे, तर त्याची बाजू काढा. तर त्याची बाजू काढा. इफ अ स्क्वेअर साइड, सॉरी डायगोनल, डायगोनल is 24 √2, find its एरिया. पेरिमीटर काही देऊ शकता, आपण साइड घेऊ. तुम्हाला साइड माहित असली तर पुढचं काढता येतं, बरोबर. मग आपण काय करणार याला? डायरेक्टली फक्त हा जो काही साइड घ्यायची असेल आणि डायगोनल दिला असेल तर फक्त काय करायचं? डायगोनल किंवा कर्ण भागिले √2 करायचं. मग आता हे जर घेतलं तर आपलं उत्तर काय येणार? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली बाजू जी काही त्याच्या पुढे जो काही √चं साईन आहे ती काढून टाकायचं, म्हणजे √ मध्ये 2 येतो, काढून टाकायचा. तुमचं उत्तर होतं 25 √2 आहे, डिवाइड बाय √2 केलं, √2 कट होईल. तुमचं उत्तर काय येईल? 25 काय सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर, मीटर मध्ये दिलं असेल तर मीटर मध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. The perimeter of square of rectangle are each equal to 48 meter. Find its area is 4 centimeter width of the rectangle. आता बघा, असा प्रश्न आला तर याच्यामध्ये काय करायचं? आधी प्रश्न घेऊया मराठीतून. चौरसाची आणि आयताची परिमिती प्रत्येक 48 मीटर आहे. क्षेत्रफळ 4 मीटर स्क्वेअर आहे. आयताची रुंदी. काहीतरी प्रश्न चुकलाय हा. The perimeter of square and rectangle are each equal to 48 meter. Difference of between area is 4 meter square. Breadth of the rectangle. Difference between the area of 4 meter square. आणि क्षेत्रफळामध्ये
दोन्ही क्षेत्रफळांमध्ये मध्ये 4 मीटरचा फरक असेल, 4 मीटरचा फरक आहे, तर आयताची रुंदी काढा. म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, एक स्क्वेअर आहे त्याचा पेरिमीटर पण 48 मीटर आहे आणि दुसरा रेक्टँगल आहे त्याचाही पेरिमीटर किती आहे, 48 मीटर आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की जर दोन्ही क्षेत्रफळांमध्ये 4 मीटरचा फरक असेल तर आयताची रुंदी किती असेल. जर आपण याची साईड घेतली तर किती येणार आहे, 12 येईल. याची साईड किती येते, 12 मीटर येते. कारण काय करतो आपण, 48 डिवाइड बाय 4 केलं की आपल्याला काय येतं, 12 मीटर. ही स्क्वेअरची साईड येईल, काय याची, चौरसाची. बरोबर. त्यांनी सांगितलंय की त्यांचा एरिया जो आहे, आता एरिया काढला तर किती येणार आहे, याचा एरिया येणार 144 मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की जो काही डिफरन्स आहे तो कितीचा आहे, तर तो आहे 4 मीटर स्क्वेअरचा डिफरन्स आहे, 4 मीटरचा डिफरन्स आहे. तर आयताची रुंदी किती असेल. आता याच्यामध्ये आपण जर समजा आयताची रुंदी घेतली तर आता इथे जर हा 12 असेल आणि हा जर 48 मीटर याचा असेल तर आपण याचं काय घेऊ शकतो बरं. 48 मीटर वरून याची साईड घ्यायची, आपल्याला रुंदी घ्यायची, आयताची रुंदी घ्यायची. जर समजा 10 मीटर घेतली, ही 10 मीटर घेतली तर 10 आणि 10 ही 10 किती येणार, 20. राहिले किती, 28. म्हणजे ही 14 आणि ही 14 येते. बरोबर. जर आपण 14 मल्टिप्लाय 10 केलं तर त्याचा एरिया किती येतो रे, 140 मीटर येतो. 140 स्क्वेअर मीटर येईल. याचा येतो 144. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन फर्स्टच असेल. त्याचा एरिया किती असेल, 144 मीटर, 10 मीटर त्याची रुंदी असेल. ठीक आहे. तेव्हा सर हे 14 कुठून आणले, तर खाली काय दिले, पर्यायात आयताची रुंदी दिलेली आहे. काय दिले, ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. मग आपण ब्रीथ जर समजा आयताची किती घेतली, 10 मीटर घेतली, रुंदी 10 मीटर घेतली, तर याचा अर्थ काय रे, जर याचा परिमिती काढायचं असेल, 10 ही आहे, हे 10 आहे, 10 आणि 10 किती झाले, 20 झाली. राहिले किती, 48 मधून 20 वाजा केले, राहिले किती, 28 मीटर. 28 मीटर मध्ये हा 14 मीटर येईल, लांबी 14 येईल का नाही, एक साइड 14 दुसरी 14. बरोबर. आपल्याला काय मिळालं, लांबी मिळाली, रुंदी मिळाली. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. बरोबर. मग आपण काय केलं, लांबी गुणिले रुंदी केलं, ती किती आलं, 144 मीटर आलं का, 140 मीटर आलं स्क्वेअर मीटर. त्यांनी सांगितलंय की याचा जो काही एरिया आहे, याचा एरिया आणि याचा एरिया आणि हा जो काही स्क्वेअर आहे त्यांच्या एरियामध्ये कितीचा फरक आहे, 4 मीटरचा डिफरन्स आहे. जर आपण 144 मधून 140 लेस केले तर आपल्याला बरोबर 4 मीटर स्क्वेअरचा डिफरन्स मिळाला का नाही. तर तेच उत्तर आहे आपलं, ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द पेरिमीटर ऑफ एरिया ऑफ फिगर. आता पेरिमीटर पण काढायचं आहे आणि एरिया पण काढायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फिगर दिली आहे. ती फिगर आधी समजून घ्या व्यवस्थित. हम्म 15 12 15 7 8 आणि 12 साइड अशी आहे. ओके, ही दिली आहे 12 मीटर, ही दिली आहे 15 मीटर, ही दिली आहे 7 मीटर, ही दिली आहे 8 मीटर. तुम्हाला काढायचा आहे याचा काय एरिया. तर कसा काढायचा अशा आकृतीमध्ये, अशा आकृती आली तर सगळ्यात महत्वाचं आहे फाइंड आउट करणार कसं. 12 15 7 बघा, अशा प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्वाचं दिलं काय, आकृती कशी आहे ती नीट समजून घ्यायची. आता थोडीशी तुम्हाला कळण्यासाठी मी आकृती थोडीशी मोठी घेऊन देतो. हे बघा, असा असेल. आता हे युनिट सगळे मीटर मध्ये आपण असं समजूया, मी थोडेसे रफ करतो त्यांना तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, हे सगळे मीटर मध्येच आहे, ते काही चेंज केलेले नाहीये. ही किती आहे, ही 7 आहे, ही 8 आहे. बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस पण एरिया आणि पेरिमीटर काढायचा असतो, दोन गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्याला आकृती कशी आहे हे माहित पाहिजे.
आपल्याला दिलं काय हे माहित पाहिजे. आपल्याला साईड ज्या दिलेल्या नाहीत त्या मी आता तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. बघा, आपल्याला ही ब्लॅक कलर मध्ये दिलेली साईड दिलेली नाही, त्यानंतर ही एक साईड दिलेली नाहीये, बरोबर. मग आता ह्या घ्यायच्या कसं काय? तर बघा, जर ही 15 असेल आणि ही 8 असेल, तर ही साईड किती येणार आहे? 15 + 8 टोटल किती झाली? 23 मीटरची ही साईड असणार. कुठली? ही पूर्ण एवढी. ठीक आहे. जर तुमची ही पूर्ण जर तुमची 12 मीटर आहे, तर याचा अर्थ काय? ही 7 मीटर आहे, म्हणजे ही राहिली एवढी किती आहे रे? तर ही जी असणार, ही तुमची 12 मधून 7 मायनस करा, ती किती येते? तर एवढी साईड येणार तुमची 5 मीटर. किती येणार? 5. लक्षात ठेवा, आपण ही 23 आणि 5 कशी काढली? लक्षात आली? या दोघांवरून काढली. ही एवढी 15 आणि ही एवढी 8. याचा अर्थ काय झाला? ही जी खालची आहे ती 23 आहे. आता याचा एरिया आणि पेरिमीटर विचारलाय. आधी पेरिमीटर काढूया आणि मग एरिया काढूया. पेरिमीटर काय येणार? मग करा माझ्यासोबत ऍडिशन. 12 + 15 किती झाले? 27. 27 + 7 34. 34 + 8 40. 40 + 5 45 आणि हे 45 + 23 किती झाले? 68 मीटर. ओके. काही राहिलंय का आपलं? पुन्हा एकदा करून बघतो मी. 8 + 13 ना, 23. 23 + 5 28. 28 + 8 36. 36 + 7 43. 43 + 15 8 5 58. 58 + 12 आन्सर येते 70 मीटर. ऑप्शन नंबर आहे का? ऑप्शन नंबर बी, 70 मीटर. ऑलरेडी पेरीमीटर मिळाला तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल सर मग एरिया कस काय काढला तुम्ही पुढचा? तो ऑलरेडी एकच ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुमचा तेवढा दिलाय, पण तरी आपण एरिया काढू का? किंवा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एरिया कसा काढायचा. अशा फिगर्स आल्या परीक्षेत, तर एरिया काढताना आपल्या सोयीनुसार आपण तुकडे पाडून घ्यायचे. तुकडे कसे करणार? आता आता बघा, तुम्हाला कळावे म्हणून मी काय करतो, वेगळ्या पेन मध्ये हे तुकडे काढतो. आपण आपल्या सोयीनुसार एरिया पकडायचा. म्हणजे कसा? तर या ठिकाणी बघा, हा एवढा पकडायचा, इथे बॉक्स करून टाका. हा एवढा तुकडा तुम्ही केला, हा एक तुकडा समजायचा असा. ओके. याची ही साईड 15 आहे आणि ही साईड किती आहे रे? ही 12 आहे. म्हणजे याचा एरिया काय असणार? 15 × 12 किती होतात? 180 होतात का? 12×5 = 60, 12×1 = 12, 12×6 = 18, 180. हा एवढा याचा एरिया आला. मग हा एवढा एरिया किती असणार? आपण ही साईड 5 काढली, ही 8 काढली आहे, म्हणजे 8 × 5 किती असणार? ही 40 असणार. याचा एरिया किती होईल मग? 180 + 40 आला का? 220 मीटर. बघा, आहे का ऑप्शन मध्ये? आहे का? म्हणून आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन बी तुमचं करेक्ट उत्तर असेल. कोणतीही अशी आकृती आली तर नेहमी ही गोष्ट फॉलो करायची. आपल्याला जी गोष्ट दिली नाही ती व्यवस्थित लक्षात ठेवायची, कशी काढायची ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. What is the volume of box whose length is 3 meter, breadth is 2 meter and height is 2 meter? व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता एका खोक्याचे काय लांबी, रुंदी आणि उंची एवढी एवढी आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे? काय झालं? काहीतरी बटन दाबलं मी वेगळंच. ज्या बॉक्सची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि उंची 2 मीटर आहे, त्या पेटीचे आकारमान किती? आकारमान म्हणजे काय? घनफळ काढायचंय तुम्हाला. काय काढायचंय? घनफळ. याच्यासाठी आपलं सूत्र आहे घनाचे घन इष्टिकाची ती किंवा बॉक्सची घनफळ. खोक्याचे घनफळ बरोबर काय करतो आपण? लांबी रुंदी गुणिले उंची. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू LBH. मग आता लेंथ किती आहे? 3, ब्रीथ 2 आणि हाईट पण 2. आन्सर 3 to the 6, 6 to the 12 क्युबिक मीटर किंवा चौरस मीटर. सॉरी, स्क्वेअर क्यूब मीटर. क्यूब म्हणजे घन मीटर. हे असेल तुमचं उत्तर, जे ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे. लक्षात ठेवा, स्क्वेअर लिहू नका. स्क्वेअर लिहिलं की गेलं उत्तर, आपलं चुकलं. पुढचा प्रश्न बघा.
20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आयताकृती टाकीत 2 मीटर खोलीपर्यंत पाणी असते. हे पाणी 10 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद असलेल्या दुसऱ्या आयताकृती टाकीत हस्तांतरित करण्यात आले. नवीन टाकीत किती पाणी असेल? मग आधी काय करावं लागेल, टाकीचं घनफळ काढावं लागेल. बरोबर, 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आयताकृती टाकीत 2 मीटर खोलीपर्यंत पाणी आहे. म्हणजे 20 × 10 × 2 हे झालं टाकीचं घनफळ. दुसरी टाकी किती आहे, 10 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद, 10 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद. दोघांनाही मीटर मध्ये, त्याच्यामुळे काय याच्यात चेंज करायचं नाही, डायरेक्ट भाग द्या. 10 × 10, 10 × 10 कट होईल. 5 × 5, 5 × 4 20. आन्सर काय असेल, 4 × 2 8 मीटर हाईट पर्यंत त्याच्यामध्ये पाणी बसेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवायचे होते. अजूनही कोणाला काही डाऊट असतील ह्या चॅप्टर मधले तर असे प्रश्न तुम्ही मला आता सांगू शकता, जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी. बघा, सांगा बरं, कोणाला काय डाऊट आहे का या चॅप्टर मध्ये? नाही सर, सतत पहिल्या विद्यार्थी क्लास चालू झाले आता. नाहीये, किती क्लास आहे? क्लासचा आज दिवसभर क्लास चालणार आहे, काळजी करायची नाही. ज्याला ज्याला अभ्यास करायचा त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. होणार आहे? क्लास आता पुढचा जो आहे तो पुढचा मी 10 वाजता घेणार आहे, बरोबर अर्ध्या तासानंतर. ठीक आहे, 10 वाजता, 10 वाजेपर्यंत तुम्हाला एक ब्रेक देणार. तुम्हाला हे चॅप्टर लक्षात आलं असेल तर ओके. 10 वाजेनंतर मग आपण पुढचा जो काय आहे, पुढच्या उदाहरण. हा, सगळ्यांनी फोन चार्जिंग करून ठेवा. तुमच्या फोनची पण बॅटरी डाऊन झाली असेल तर अर्धा तास तुम्हाला ब्रेक. अर्ध्या तासानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचंय, बरोबर 10 वाजता क्लास जॉईन करायचा आहे. ठीक आहे, आपण इथे थांबणार आहोत.